नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर रोज सकाळी तुम्हाला तोच तेलकट नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल, तर आज मी तुम्हाला एकदम कमी तेलाचा चविष्ट असा नाश्ता घेऊन आलेले आहे, जो तुम्हाला फारच नक्की आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे अर्धा कप मोड आलेले मुगाचा वापर केलेला आहे. तर तुम्ही याच्या जागी दुसऱ्या कोणत्याही भाजीचा वापर करू शकता. तर सर्वात आधी ही रेसिपी बनवण्यासाठी गॅसवर आपल्याला एक भांडी ठेवायची आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत. मग हे तीळ फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा आहे. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि ही मिरची पण तेलात व्यवस्थित परतून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. मग यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. मग हे दोन्ही साहित्य पण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप मोड आलेले मूग घालायचे आहेत आणि हे पण व्यवस्थित याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. मग हे सगळे साहित्य व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे. आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून आता हे मिश्रण आपल्याला 2 मिनिटांपर्यंत व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. तर आता इथे 2 मिनिट झालेले आहेत आणि हे मिश्रण व्यवस्थित शिजले आहे. त्यानंतर आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये हे सगळे मिश्रण घालायचे आहे. मग यामध्ये 4 चमचे तांदळाचे पीठ घालायचे आहे. तर तुम्ही इथे तांदूळ पिठाच्या जागी गव्हाच्या पिठाचा पण वापर करू शकता, नाहीतर बेसनाचा पण वापर करू शकता, नाहीतर फक्त तुम्ही याच्यामध्ये बारीक रवा पण घालू शकता. मग यामध्ये आपल्याला 2 चमचे बारीक रवा घालायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. आणि या साहित्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि या रेसिपीसाठी हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण आपल्याला फार पातळ नाही बनवायचं आहे, थोडी घटसरच बनवायचं आहे. तर आता इथे हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. मग ही रेसिपी बनवण्यासाठी गॅसवर आपल्याला फड बनवण्याचा तवा ठेवायचा आहे आणि यामध्ये चमच्याने तेल घालायचं आहे आणि या मिश्रणाचे याच्यामध्ये फड घालायचे आहेत. तर या मी मिश्रणाचा वापर करून फड बनवणार आहे. तर तुम्ही याचे थालीपीठ पण बनवू शकता, नाहीतर तुम्ही या मिश्रणाचा वापर करून याचे भजी पण बनवू शकता. त्यानंतर आता आपल्याला हे फट दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता इथे हे फट एका बाजूने फ्राय झालेले आहेत. मग आपल्याला याच्यावरती चमच्याने तेल घालायचं आहे आणि त्यानंतर हे फट चमच्याने पलटवायचे आहेत. आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूने पण फ्राय करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही अशा सोप्या पद्धतीने कमी तेलाची ही नाश्ता रेसिपी बनवून गरमागरम नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. तर आता इथे हे फट बनवून तयार झालेले आहेत. तर ही नाश्ता रेसिपी तुम्ही गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये देऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.